नमस्कार मित्रांनो, कमोडिटी मार्केटमध्ये मित्रांनो जे ट्रेड करत आहेत त्यांच्यासाठी आपण एक गुरुमंत्र घेऊन आलेलो आहे। सर्वात पहिले कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही हे पहिले लक्ष द्या की बाबा तुम्ही ट्रेडर आहे का इन्व्हेस्टर आहे। आता मित्रांनो इन्व्हेस्टरचं इथलं काम नसतं, कारण की M6 मध्ये काम करायचं, ट्रेडिंग करायचे, ते इन्व्हेस्टरचं काम नसतं। हां, जे ज्वेलर्सवाले असतात त्यांना हॅजिंगसाठी ते पोझिशन बनवतात, पण ज्वेलर्सवाले मित्रांनो किती असतात, खूप कमी लोक असतात जे ज्वेलर्सवाले ट्रेड करत असतात। ठीक आहे, त्यांच्याकडे 10 किलो 50 किलो सोनं असेल, त्याच्यासमोर त्यांना हॅज करायचं असेल, त्यांना वाटत असेल की बाबा हे गोल्ड जे आहे ती प्राइस खाली येऊ शकते, त्यांनी हेज करण्यासाठी पर्पजली त्यांनी ट्रेड केलेला असेल, ती पोझिशन ते होल्ड पण करू शकतात, कारण की समोर त्यांच्याकडे 40 किंवा 50 किलो गोल्ड तर समोर असतं। पण मित्रांनो आपण काय करतो, आपण ट्रेडिंगसाठी M6 मध्ये ट्रेड करत असतो, बरोबर आहे, आपण ट्रेडिंगच्या पर्पजसाठी काम करत असतो। तर मित्रांनो भरपूर लोक काय करतात माहिती आहे का, समजा सिल्वर बाय केला 82,000 ला आणि 81,900 आला किंवा 81,700 रुपये आला तर ते होल्ड करून ठेवतात। त्यांना असं वाटतं की एक्सपायरीला तर भरपूर टाईम आहे, अजून एक्सपायरी तर लांब आहे, मी ह्याला काय करतो, मला 2,000 रुपये लॉस दिसतोय ना, मी त्याला होल्ड करतो आणि होल्ड केल्यानंतर 2-3 दिवस थांबतो आणि त्यानंतर विकतो माझा रेट आल्यानंतर। दुसऱ्या दिवशी काय होतं मित्रांनो, इंटरनॅशनल मार्केटमध्ये काही गोष्टी घडू शकतात, कुठलीही गोष्ट इंटरनॅशनल मार्केटमध्ये घडू शकते आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये अचानक सिल्वरचे रेट खाली येतात आणि इकडे दुसऱ्याच दिवशी जर बघितलं तर सिल्वर डायरेक्टली 2,000 रुपये खाली येतो। 2,000 रुपये खाली आल्यानंतर मित्रांनो सिल्वरमध्ये ताबडतोब 50,000 ते 60,000च्या आजूबाजू लॉस होणं सुरू होतं। समोरच्याला दिसतं की बाबा एवढा मोठा लॉस होतोय, 2 लॉट 3 लॉट समजा काय बाय केले असतील तर त्या हिशोबाने, तर जिथं 2,000-3,000 रुपये लॉस होत असतो मित्रांनो, तिथं 50,000 ते 60,000 रुपये लॉस होतो आणि त्यानंतर तो जो ट्रेडर असतो तो आयुष्यामध्ये एकच गोष्ट करतो की बाबा आयुष्यामध्ये मी कुठलीही गोष्ट करेल, झाडू पोछा मारेल, भांडी घासेल, सर्व काम करेल, पण हे कमोडिटी मार्केटच्या ट्रेडिंगच्या नादाला लागणार नाही। तर मित्रांनो इथं मी सांगू इच्छितो, पहिली गोष्ट तर कमोडिटी मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचे असेल तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे, प्रॉपर माहिती असली पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वच्या सर्व A to Z सर्व गोष्टी माहिती असली पाहिजे, तुमच्याकडे सेटअप पाहिजे। पहिली गोष्ट सेटअप, 4-5 गोष्टीचा सेटअप पाहिजे तुम्हाला, ज्याच्यामध्ये एंट्री कुठे घ्यायची, एक्झिट कुठे घ्यायचं आणि स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आणि किती वेळ हा ट्रेड ठेवायचा। एक 25 ते 30 मिनिटात आपल्याला ट्रेड ठेवायचा असतो मित्रांनो। हा तुमच्याकडे प्रॉपर सेटअप असला पाहिजे तरच तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करा, नाहीतर तुम्ही ट्रेड करू नका, इथे येऊ पण नका मित्रांनो, कारण की ही गोष्ट खूप खतरनाक असते मित्रांनो। कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करायचे म्हणजे काय खायचं काम नाही मित्रांनो, प्रॉपर तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे। हां, एखादी गोष्ट तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज आहे आणि प्रॉपर तुमच्याकडे सेटअप आहे, पोझिशनल तुम्हाला ट्रेड करायचा आहे आणि पोझिशनल तुम्ही 1-2 दिवस तुम्हाला जो आहे तो ट्रेड तुम्हाला होल्ड करायचा आहे। गोल्ड समजा तुम्ही बाय केला, एक 70,000 ला बाय केला आणि तुमच्याकडे प्रॉपर सेटअप आहे आणि गोल्डचा लॉट तुमचा प्रॉफिटमध्ये पण एक 2 लाख रुपये किंवा 3 लाख रुपये तुम्हाला प्रॉफिट आहे आणि तुम्हाला कॅरी फॉरवर्ड तेव्हा करायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल तर तुम्ही प्रॉफिटचा जो मित्रांनो गोष्ट आहे, म्हणजे प्रॉफिटचा जो ट्रेड आहे तो मित्रांनो तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता, पण लॉसचा ट्रेड कधी चुकून पण कॅरी फॉरवर्ड करू नका, कारण की 90 ते 99% जे तुमचे लॉसचे ट्रेड असतील मित्रांनो, जे तुम्ही कॅरी फॉरवर्ड केलेले असतील मित्रांनो, ते तुमचे लॉसमध्येच जातील। 99% हे पुढे दुसऱ्या दिवशी लॉसमध्येच जातात। तर मित्रांनो चुकून पण असा विचार करू नका, हे शेअर मार्केट नाही आहे कमोडिटी मार्केट, म्हणजे कमोडिटी मार्केट हे वेगळं मार्केट आहे। शेअर मार्केट वेगळं आहे बाबा, 500 रुपयाला मी शेअर घेतला आणि 490 रुपये आला, आता उद्या विकतो, परवा विकतो, पुन्हा 510 रुपये तो गेल्यानंतर तुम्ही विकतात, तर ती वेगळी गोष्ट आहे मित्रांनो, ते इक्विटी मार्केट आहे, तर इन्व्हेस्टमेंट आहे पूर्णच्या पूर्ण। पण कमोडिटी मार्केट हे पूर्णच्या पूर्ण ट्रेडिंगसाठीच बनवलेलं आहे, म्हणून इथं जर ट्रेड घ्यायचा असेल मित्रांनो जास्तीत जास्त अर्धा तास तो ट्रेड ठेवायचा असतो आपल्याला, त्यापेक्षा तो ट्रेड ठेवायचा नसतो। आणि तुम्हाला पण वाटत असेल मित्रांनो इक्विटी मार्केटप्रमाणे कमोडिटी मार्केटमध्ये पण तुमची आर्थिक प्रगती, आर्थिक उन्नती आणि आर्थिक समृद्धी झाली पाहिजे, तर मित्रांनो आपले कमोडिटी मार्केटचे क्लासेस आता लगेच ताबडतोब सुरू होणार आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅच असणार आहे। तुम्हाला खाली फक्त नंबर्सवरती, खालचे नंबर्स जे दिसतात तुम्हाला त्याच्यावरती कॉल करायचा आहे आणि आपला कमोडिटी मार्केटचा हा क्लास ऑनलाईन किंवा ऑफलाईन हा जॉईन करायचा आणि प्रॉपर नॉलेज घेऊन आपल्याला कमोडिटी मार्केटमध्ये एक सक्सेसफुल ट्रेडर बनायचं आहे मित्रांनो। धन्यवाद।